नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हे आकाशवाणीचं अमुक अमुक केंद्र आहे. सकाळचे इतके वाजून इतकी मिनिटे झालेली आहेत. हे शब्द रेडिओच्या माध्यमातून आपल्या कानावर पडले की गृहिणी आपला पदर खोचून कामाला लागायची. मुलं दप्तर घेऊन शाळेकडे धाव घ्यायचे. शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी लागायचा. एकूण काय तर सकाळचं चित्र या शब्दांच्या माध्यमाशी निगडीत आहे. म्हणजे आपण आठवून बघा, आपल्यापैकी बरेच जणांना ते आठवेल की सकाळी आपण रेडिओच्याच माध्यमातून आपली सकाळ व्हायची. दिवसातले अनेक गोष्टी किंवा अनेक कामं आपण रेडिओच्या सोबत सानिध्यात करायचो. हे चित्र बऱ्याच जणांना आठवत असेल मंडळी. पण आता मात्र आपण असं बघतोय की घराघरामध्ये टीव्ही पोहोचलेला आहे, हाताहातात मोबाईल आहे. माध्यमं बदललेली असली तरी रेडिओचं महत्त्व कमी झालंय किंवा त्याचा वापर कमी झालाय असं आपल्याला नाही म्हणता येणार. शेवटी रेडिओ ही या सगळ्याची जननी आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे आणि पुढेही राहणार आहे. कारण रेडिओ लहरी याच्यावरच सगळ्या अत्याधुनिक गोष्टी पण अवलंबून आहेत असं आपल्याला चित्र दिसतं. म्हणजे खरं बघायला गेलं तर अगदी अंतराळापासून ते थेट समुद्राच्या तळापर्यंत सगळीकडे ह्या लहरी पोहोचतात आणि त्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन करू शकतो. कम्युनिकेशनचं जग आहे आणि ते खूप फास्ट डेव्हलप होत असलं तरी रेडिओ हे माध्यम अबाधित आहे. त्याचं महत्त्व कधीही कमी होणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश आजचा असा आहे मंडळी, कारण आज आहे जागतिक रेडिओ दिन. खूपच महत्त्वाचा इंटरेस्टिंग असा दिवस आहे. मला वाटतं रेडिओ म्हणजे कशासाठी तर मनोरंजनासाठी, काही माहिती घेण्यासाठी, बातम्यांसाठी वगैरे अशा पद्धतीचा अगदी वरवरचा आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती असते. परंतु रेडिओचे वेगवेगळे विभाग आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे चॅनल्स वेगवेगळे आहेत आणि त्याचा एक खूप छान इंटरेस्टिंग असा इतिहासही आहे. या सगळ्याविषयी आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण माहिती मिळवून घेणार आहोत. तेव्हा आजचा विषय काय आहे बघा. आजचा आमचा विषय आहे रेडिओ प्रबोधनाचं प्रभावी माध्यम. जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण जरी रेडिओ प्रबोधनाचं एक महत्त्वाचं माध्यम असं म्हणत असलो तरी देखील प्रबोधनाच्या बरोबरीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. इतरही अनेक त्याचे वापर आहेत, महत्त्व आहेत. त्याबद्दलही आजच्या कार्यक्रमातून जाणून घेऊयात मंडळी. तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, मला माहिती आहे. त्याचे नंबर मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही त्या नंबरच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकता. पण तत्पूर्वी या महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आज कोणाला आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून देते, परिचय करून देते. ते आहेत अंकुर पुराणिक. इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहेत. याच क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणूनही ते काम बघतात. हॅम रेडिओ डेअर्स ही जी हॅम रेडिओची त्यांची संस्था आहे, या संस्थेचे ते सहसचिव आहेत. रेडिओ व वायरलेस तज्ज्ञ असं देखील आपण त्यांचा परिचय देऊ शकतो. दुसरे आहेत पंकज आठवले. इंजिनियर व उद्योजक आहेत ते. 15 वर्षापासून रेडिओ जॉकी व क्रिकेट समालोचक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मुंबई विद्यापीठात कम्युनिटी रेडिओचे ते संचालक आहेत. मंडळी, दोघंही अत्यंत तज्ज्ञ असे गेस्ट आज आपल्याला लाभलेले आहेत. या अतिशय रंजक विषयाच्या संदर्भात तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यासाठी लागणारे नंबर असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा एसटीडी कोड आहेच, तो तुम्हाला माहिती आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते, कारण या विषयाच्या संदर्भात माहिती घेण्यात मला देखील खूप रस आहे. सर, सगळ्यात आधी आपल्याला जागतिक रेडिओ दिनाच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्व प्रेक्षकांनाही या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण रेडिओशी प्रत्येकाचं काही ना काही नातं आहेच. त्यामुळे ह्या शुभेच्छा सगळ्यांसाठी. सर, सुरुवात करते. जागतिक रेडिओ दिन आहे, उत्सुकता हे जाणून घ्यायची. म्हणजे तसं ना, परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांना हे एवढं माहिती असतं रेडिओची निर्मिती कोणी केली, त्याचा जनक कोण वगैरे. थोडं डिटेलमध्ये आज जाऊयात. कधी झाला रेडिओचा जन्म, कुठे झाला, काय कुठल्या परिस्थितीमध्ये झाला, सुरुवातीला त्याच्याविषयी काय सांगता येईल सर? रेडिओ म्हटलं तर वायरलेस मनात येतं. विद्युत चुंबकीय लाटा किंवा लहरी आपण म्हणतो. तर सायंटिस्ट मार्कोनी होते, गुग्लिमो मार्कोनी, ह्यांनी ह्याचा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन पहिले केलं 1901 मध्ये, म्हणजे 1901 मध्ये फर्स्ट वायरलेसचा शोध केला. आणि त्या अगोदरही जेम्स मॅक्सवेल आणि हर्ट्स हे जे दोन सायंटिस्ट होते आणि त्याशिवाय निकोला टेस्ला ह्यांचाही त्याच्यामध्ये बराच रोल आहे. तर ह्यांनी सर्वात पहिले 1901 मध्ये सिग्नल ब्रॉडकास्ट केला, जो अटलांटिक महासागराच्या एका कॉर्नरपासून दुसऱ्या कॉर्नरपर्यंत गेला. आणि आपण बघू शकतो हे मार्कोनीचा एक सेटअप, एक्सपेरिमेंटल सेटअप, एक फोटोग्राफ आपण स्क्रीनवर बघू शकतो.
तर ह्याच्यामध्ये मार्कोनीचा सेटअप दिसतो आहे, जे एक मोठं रेडिओ स्टेशन सारखं ट्रान्समीटर ज्याला आपण म्हणतो, ट्रान्समीटर दिसतोय आपल्याला, ज्याच्याद्वारे त्यांनी ह्या रेडिओचा शोध लावला आणि पहिला सिग्नल अटलांटिक ओशनच्या द्वारे पाठवला. हे आपल्याला एक छोटंसं मॅपवरती आयडिया येण्यासाठी आम्ही एक हे केलं आहे. शिवाय बॅकग्राऊंडमध्ये एक त्यांचा रेडिओ स्टेशनचाही सेटअप आहे. तर हा सिग्नल जवळजवळ 2000 मैल क्रॉस केले त्यांनी. आणि तेव्हा गेला होता सर हा सिग्नल? हा अटलांटिक म्हणजे युनायटेड स्टेट्स वरून युकेला गेलेला पहिला सिग्नल हा रेडिओ सिग्नल. आणि हा कोड मध्ये होता, म्हणजे मोर्स कोड मध्ये होता. डॉट्स आणि डॅशेस जे आपण वापरायचो त्याच्यामध्ये त्या फॉर्म मध्ये होता. आणि त्यानंतर खरा जो व्हॉइस ट्रान्समिशन झालं आपण बघू शकतो. अजून एक स्लाइड. रिग्नाल्ड फेसेडन होते, ह्यांनी हे 1906 मध्ये पहिला व्हॉइस म्हणजे जो रेडिओवरती आवाज, त्याच्या अगोदर सगळे ट्रान्समिशन होते ते सिग्नल्स, डॉट्स, डॅशेस होते. तर म्हणजे टेलिग्राफसाठी डाडिया डिडिडा आपण जे वापरतो तर ते होतं. तर पण पहिला व्हॉइस ट्रान्समिशन जो झाला ते रिग्नाल्ड फेसेडननी केला 1906 मध्ये. म्हणजे मग खऱ्या अर्थाने रेडिओ म्हणजे स्वर किंवा शब्द हा त्यावेळी सुरू झाला पहिल्यांदा, असं म्हणता येईल. असं म्हणता येईल की तारेचं काम चालूच होतं, पण बिनतारापर्यंत जे एक्सपेरिमेंट्स होते ते सुद्धा होत होते. साधारण 1895 पासून ते 1900 पर्यंत. म्हणजे विश्वभर नवीन एक रूपांतर झालं. भारतात सुद्धा जगदीशचंद्र बोस यांनी सुद्धा ह्याच्यावर खूप चांगले एक्सपेरिमेंट्स केले, डेमॉन्स्ट्रेशन पण केलं. तर असा हा रेडिओचा प्रवास आपण म्हणू तो सुरू झाला. करेक्ट. सर, आपण रेडिओ जॉकी आहेत आणि आता ना या क्षेत्राकडे फार तरुणांचा कल वाढलेला आहे. म्हणजे एक मध्ये काही चित्रपट आले ज्याच्यामधनं ती नायिका रेडिओशी कनेक्टेड होती, तर त्याच्यानंतर एक जे ग्लॅमर तयार झालं या फील्डला, जरा मला तरुणांच्या दृष्टिकोनातनं तो व्ह्यू जो आहे तो तुमच्याकडनं मी जाणून घेणार आहे. पण आपला जो खूप छान इंटरेस्टिंग पार्ट सुरू आहे, आपण जे सुरुवातीचं बोलतो की कधी कसा शोध लावला, एक आणखी उत्सुकता असते सर. म्हणजे विज्ञान म्हटलं की गमतीने आपण असं म्हणतो की जादू सारख्या काही गोष्टी घडतात ना. अजूनही ही उत्सुकता काही जणांच्या मनामध्ये नक्कीच असेल की कशा पद्धतीने हे आमच्यापर्यंत पोहोचतं, नेमकं काय घडतं, काय तंत्र आहे त्याच्यामधलं, ते थोडंसं उलगडून सांगता येईल? नक्की. बेसिकली आपण एक स्लाइड इकडे बघतो आहोत. एक डायग्राम मी प्रेझेंट केला आहे इथे. तर ह्या डायग्राम मध्ये एक रेडिओ ट्रान्समीटर आणि रेडिओ रिसिव्हर असे दोन मेन इम्पॉर्टंट पार्ट्स असतात, ज्याच्याशिवाय आपण रेडिओला पूर्ण म्हणू शकत नाही. तर एक ट्रान्समीटर म्हणजे मायक्रोफोन, मॉड्युलेटर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर, जे आपण स्क्रीनवरती आपण बघू शकतोय. तर ट्रान्समीटर हा एक आवाज जो आहे त्याला विद्युत चुंबकीय लहरीवरती सुपरइम्पोज करतो आणि ती विद्युत चुंबकीय लहरी हवेत, स्पेसमध्ये आपण रेडिएट करतो. तर ह्याच्यामध्ये मायक्रोफोन हा फक्त आवाज पिकअप करतो. त्यानंतर एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आपण बघतो इमेजमध्ये. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर एक फ्रिक्वेन्सी जनरेट करतं, ज्याच्यावरती हा व्हॉइस सिग्नल किंवा ऑडिओ सिग्नल सुपरइम्पोज केला जातो. मग ते गाणं असेल किंवा कोणाचा ऑडिओ असेल, आणि मग ते एक ट्रान्समिटिंग अँटेना जी म्हणतो आपण अँटेना, त्याच्याद्वारे स्पेसमध्ये रेडिएट केला जातो. आता दुसरा भाग जो आहे जो आपण बघतो ह्याला रिसिव्हर म्हणतो आपण. तर रिसिव्हर म्हणजे नक्की काय, तर जो सिग्नल तुम्ही ट्रान्समिट केलाय त्याला रिसिव्ह करण्याची गरज आहे. तर त्या रिसिव्हर मध्ये देखील एक उलटी प्रोसेस होते, ज्याच्यामध्ये एक अँटेना तो सिग्नल रिसिव्ह करतो. त्यानंतर एक ट्यून्ड सर्किट असणं महत्वाचं आहे, कारण काय होतं बरेच वेळेला जर बरेच रेडिओ स्टेशन्स तुम्हाला एकाच फ्रिक्वेन्सीवर ऐकू आले तर तुम्हाला काहीच त्याच्यातून आनंद घेता येणार नाही. हा एक उत्सुकता असतेच बरेच जणांच्या. म्हणजे ऍट अ टाइम जेव्हा एवढे सगळे प्रोग्राम सुरू असतात, वेगवेगळे चॅनल्स वगैरे आहेत, तर हे मिक्स कसे होत नाहीत? कारण कसं असतं, प्रत्येक स्टेशनला वेगळी फ्रिक्वेन्सी दिलेली असते आणि त्याप्रमाणे त्याचं प्रक्षेपण होत असतं. पण आता जर का तुम्ही आजच्या काळात बघितलं, सपोज आपण मुंबई ते पुणे आपण चाललोय, तर लोणावळ्यापाशी आपल्याला अशी एक जागा येते जिकडे मुंबईचा सिग्नल त्याच फ्रिक्वेन्सीवर आणि पुण्याच्या त्याच फ्रिक्वेन्सीवर आपल्याला काही काळ ऐकू येतो. तर हे मिक्सिंग होतं. जनरली हे अवॉइड करण्यासाठीच वेगवेगळे फ्रिक्वेन्सी प्रत्येक स्टेशनला दिली जाते. पण कधी कधी मजा असते, तर ती पण मजा मला वाटतं लोकांनी समजून घेतली पाहिजे. तो जो चेंज असतो की हे पण कार्यक्रम थोडासा ऐकू येतो, तिकडचाही आवाज येतोय. नक्कीच सर, पुढे आपण डिस्क्राईब करत होतो. येस, तर हे ट्यून सर्किट मुळे आपल्याला तो चॅनल सिलेक्ट करता येतो. म्हणजे मला बाकीचे चॅनल्स न ऐकून हा पर्टिक्युलर चॅनल ऐकायचा आहे, तर मी ते ट्यून सर्किट जे
आहेत त्याला ट्युनिंग करून तो सिग्नल मग डिमॉड्युलेटर जो असतो त्या इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि एक ऑडिओ फ्रिक्वेन्सी असे दोन सिग्नल्स असतात. त्याला वेगळं वेगळं केलं जातं आणि मग जो ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल असतो त्याला अँप्लिफाय करून आपण त्याला साऊंड म्हणून एका स्पीकरद्वारे ऐकू शकतो. तर ही प्रोसेस आहे. आणि एक ट्रान्समिशन टॉवरचा देखील आपण एक छोटासा इमेज दाखवू शकतो प्रेक्षकांना, ज्याच्यामध्ये एक टॉवर मधून विद्युत चुंबकीय लहरी ह्या दिसत नाही आपल्याला डोळ्याला. त्यामुळे एक छोटस आयडिया देण्यासाठी आपल्या व्ह्युअर्स साठी बनवलेलं आहे. लहरी कशा असतात, वेव्स ह्यातून दिसतं, ह्या चित्रात दिसतात. आणि एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं म्हणजे लहान मुलं जे कप मायक्रोफोनचा एक एक्सपेरिमेंट करतात, एक छोटी दोरी लागलेली असते मध्ये आणि इथून आपण बोलतो आणि तो दुसऱ्या बाजूला ऐकू जातो. तर इथे जे विद्युत चुंबकीय लहरी आहेत त्या एका दोरीचं काम करतात. म्हणजे तुमचा साऊंड एका जागेवरून दुसऱ्या जागेला, किंवा एखाद्या डबक्यामध्ये आपण पटकन दगड टाकला तर जे वर्तुळ निर्माण होतात तसेच ते जे बिनतारी आपल्या रेडिओ फ्रिक्वेन्सीज असतात तसेच ते हवेतनं तुमच्यापर्यंत पोहोचतात. ओके, सेम लहरी असतात. अगदी. पाण्यामध्ये ते दिसतात लहरी, तशाच पण त्या हवेत आहेत. आपल्या दिसत नाही. दिसत नाही. त्या आपल्या सायंटिस्टनी एक त्याचं जस्ट एक मॉडेल बनवलं आहे जे आपण परत पाहू शकतो. तर बघूयात आपण स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की ह्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट्स असतात. एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्याला आपण म्हणतो, त्याचा मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड असे दोन कॉम्बिनेशनची ती वेव्ह बनते आणि म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं जातं. आणि ती सामान्य आपली कुठलीही साऊंड वेव्ह किंवा सायन्युसॉइडल वेव्ह आपण ज्याला म्हणतो त्याच प्रकारे असते, पण ग्राहकांना एक आयडिया देण्यासाठी, कारण त्या इनव्हिजिबल आहेत त्यामुळे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे एक मॉडेल, ह्या मॉडेलद्वारे आपण बघू शकतो की कसं त्या दिसू शकतात. नक्कीच नक्कीच सर, मला वाटतं तुम्ही खूप छान पद्धतीने चित्रांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवताय. त्यांच्या मनामध्ये काय जे छोटे प्रश्न असतील त्याला उत्तर आजच्या कार्यक्रमातून मिळतंय. मंडळी, रेडिओच्या माध्यमातून प्रबोधन किती प्रभावीपणे होऊ शकतं या मुद्द्यांकडे येणार आहे. कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये रेडिओ आपण वापर करू शकतो याही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, कसं प्रबोधनासाठी किंवा इतर माहितींसाठी रेडिओ एक उत्तम माध्यम आहे याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी रेडिओचा इतिहास तेवढाच रंजक आहे. कसा आला तो भारतामध्ये वगैरे हेही जाणून घ्यायचंय आपल्याला. यावर माहिती देत आहेत अंकुर पुराणिक, पंकज आठवलेजी. सर, तुम्ही खूप छान सांगत होतात. आता उत्सुकता ही आहे की भारतात कधी सुरुवात झाली, तर त्याच्याकडे वळूयात आपण. पहिल्यांदा 1923 साली रेडिओ भारतात आला आणि तेव्हा बरेच अनऑफिशियल ट्रान्समिशन चालू होते. आणि 1927 मध्ये मग इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचा जन्म झाला, ती स्थापित केली गेली. आणि त्यांना तेव्हा ब्रिटिश राज्य होतं, सगळं ब्रिटिश गव्हर्नमेंट होती. तर तेव्हा मग 2 ऑफिशियल स्टेशन्स पहिल्यांदा इंडियामध्ये लॉन्च केले गेले, ज्यामधला पहिलं स्टेशन आपण बघू शकतो बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब, जे कुलाबा मुंबईमध्ये आहे. हे 23 जुलै 1927 मध्ये चालू केलं गेलं. आणि त्यानंतर लगेच 1 महिन्यानंतर कलकत्त्याला सुद्धा 26 ऑगस्ट 1927 ला. म्हणजे मुंबई आणि कलकत्त्याला एकाच वेळी 2 स्टेशन्स आपल्याकडे भारतामध्ये पहिल्यांदा आले. सर, पुढची माहिती घेते. एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. रवींद्र कुडाळकर बोलतायत पुण्यावरनं. हॅलो रवींद्रजी. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. सर्वप्रथम जागतिक रेडिओ दिनानिमित्त सर्व अस्सल रसिक असलेल्या रेडिओच्या श्रोत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी देखील स्वतः अगदी लहानपणापासून पहाटे 5:53 सिग्नेचर ट्यून पासून रेडिओ ऐकणारा एक रसिक श्रोता आहे. आणि रेडिओनी खरोखरच म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शेती, सहकार, बँकिंग साक्षरता, कुठल्या क्षेत्रात साक्षरता केली नाही, सर्व स्तरातील समाजातील जो जनमानस आहे त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व आणि जनजागृती खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मकपणे रेडिओ अनेक वर्षांपासून करतो आहे. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पुराणिक सरांना असा आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रेडिओचे कार्यक्रम अधिकोत्तम चांगले कसे करता येईल, परिपूर्ण कसे करता येईल, याबद्दल आपलं मत काय आहे. दुसरे 2 प्रश्न आठवले सरांना आहेत. सर, आपण रेडिओ जॉकी आहात आणि मुंबई विद्यापीठात आपण कम्युनिटी रेडिओचे मॅनेजर आहात. शैक्षणिक क्षेत्रात आपण कार्य करतात त्या माध्यमातून. शेती क्षेत्रात कार्य करणारे कम्युनिटी रेडिओ सुद्धा मी पाहिलेले आहेत, प्रत्यक्ष भेटी पण दिलेल्या आहेत. तर मला असं आपल्याला विचारायचं आहे की रेडिओ जॉकी म्हणून की आपला एखादा
रसिकाचा आलेला अनुभव मला ऐकायचा आहे. आणि दुसरं असं की अनेक श्रोते आकाशवाणी ऐकतच असतात, पण असं आपणास काय वाटतं की अनेक आता प्रसार माध्यम आलेले आहेत, त्याचा परिणाम रेडिओ ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येवर होऊ शकतो, त्या दृष्टीने काय पाऊल उचललेले आहेत? धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत आणि या विषयांकडे आपण वळणारच होतो. रवींद्रजींचा जो पहिला प्रश्न आपल्याला आहे सर, की म्हणजे अधिक चांगला, आपण मला वाटतं त्या मुद्द्याकडे येणारच होतो की आता सगळं डिजिटल युग आहे आणि आता त्याचाही रेडिओच्या माध्यमातून वापर होतोय. थोडक्यात त्यांना काही आपण माहिती देऊ थोडक्यात शकतो सांगायचं याविषयी? झालं तर रवींद्र साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, तुम्ही बघितला असेल की रेडिओचा प्रवास हा एक खूप लांब प्रवास झाला आहे. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, शॉर्टवेव्ह पासून आपण FM आणि डिजिटल युगात आज आहोत आणि साऊंड क्वालिटी ही खूपच इम्प्रूव्ह होत चालली आहे. आणि त्याशिवाय DRM आता येत आहे. DRM मध्ये देखील आणखीन उत्तम साऊंड क्वालिटी वगैरे आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्याशिवाय टेक्नॉलॉजीमध्ये मायक्रोफोन्स, नंतर साऊंड क्वालिटी एम्प्लिफायर्स वगैरे हे सगळ्यांचंच ऍडव्हान्समेंट होत चालली आहे. आणि साऊंड फिल्टर्स येतात बऱ्याच प्रकारे, म्हणजे एक आवाजाला तुम्ही हवं तसं मॉडिफाय करू शकता, हवं तसं हे करू शकता. तर डेफिनेटली टेक्नॉलॉजी, आणि पुढे आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूच, तर हा ऍडव्हान्समेंट ही कंटिन्युअस आहे. सॅटेलाइटद्वारे पण रेडिओ तुम्ही प्राप्त करू शकता, HD रेडिओ पण ऐकू शकता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि डिजिटल रेडिओ देखील आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर नक्कीच. मग एक रेडिओ जॉकी म्हणून ह्याच प्रश्नाला घेऊन तुम्हाला विचारते सर, की पूर्वी अमीन सयानी वगैरे ही नावं घ्यावीच लागतील रेडिओ म्हटल्यानंतर, की तो जो आवाज होता सर, तो मुळातच असा होता आणि तेव्हा एवढं सगळं अत्याधुनिकीकरण झालेलं नव्हतं. आता मात्र त्या मानाने सोपं झालंय का? म्हणजे आवाजामध्ये थोडा आपण बदल करतोय, मोल्ड करतोय, त्याची क्वालिटी डेव्हलप करू शकतोय, हे सगळं अत्याधुनिकीकरणामुळे होऊ शकतंय, शक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमचा आवाज जो आहे तो साधारणपणे तसाच जवळपास तुम्हाला ऐकू येईल. 10% प्लस मायनस त्याच्यामध्ये इक्विपमेंटमुळे किंवा मिक्सरमुळे किंवा मायक्रोफोनमुळे त्याचा फरक पडेल. पण एकूण तसं बघितलं तर तुम्हाला काय असतं, प्रत्येक माणसाचा आवाज चांगला असतो. आता तो कुठे वापरायचा, कसा वापरायचा, किती विनम्रतेने आणि किती मनोरंजन दुसऱ्याचं व्हावं, हे जर का तुम्ही लक्षात ठेवलं तर एक रेडिओ जॉकी जो आहे, रेडिओ जॉकी हा भारतात वापरलेला टर्म आहे. तुम्ही परदेशात गेलात तर त्या आयदर त्यांना रेडिओ ब्रॉडकास्टर किंवा रेडिओ प्रेझेंटर किंवा डिस्क जॉकी असं म्हणतात. भारतामध्ये त्याला रेडिओ जॉकी म्हणतात. एखाद दिवस असं असेल की घोड्यावर जो धावतो त्याला जॉकी म्हणतात आणि शब्दांच्या घोड्यावर जो धावतो त्याला रेडिओ जॉकी म्हणतात. असं एखाद दिवस त्याचं तंत्र असेल. नक्की नक्की, अशी आपण त्याला व्याख्या करू शकतो. सर, आपण इतिहासाकडे वळत होतो. भारतामध्ये कशी सुरुवात झाली, थोडक्यात आपण त्या मुद्द्याकडे येऊयात की कशा पद्धतीने सुरुवात झाली? तर आपण इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी जी 1927 मध्ये एस्टॅब्लिश झालेली आणि 2 स्टेशन्स मुंबई आणि कलकत्त्यामध्ये जे पहिले भारतातले रेडिओ स्टेशन्स होते, AM चे रेडिओ स्टेशन्स होते. त्यानंतर 3 वर्षानंतर काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना बंद करावे लागले आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ते टेक ओव्हर केलं 1930 मध्ये. आणि 8 जून 1936 मध्ये AIR चा जन्म झाला. म्हणजे ऑल इंडिया रेडिओ हे म्हटल्यावरती एका भारताच्या अंगावरती काटा येतो की ऑल इंडिया रेडिओचा जो आवाज म्हणतो आपण, तर ऑल इंडिया रेडिओचा जन्म 8 जून 1936 मध्ये झाला. आणि त्यानंतर मग बरेच रेडिओचे रोल्स आहेत, जसे इंडिपेंडन्स मध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये मला वाटतं रेडिओचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि प्रभावीपणे झाला मला वाटतं. आणि तो इंग्रजांचा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा असा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू होता. तो इंटरेस्टिंग भाग आहे, त्याच्याविषयी माहिती घेते सर. डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, प्रश्न विचारतायत. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की खरं म्हणजे मन की बात जसं पंतप्रधानांनी विषय सुरू केला, केवळ 97% रेडिओ श्रोते आहेत म्हणूनच पंतप्रधान मोदींनी हे माध्यम स्वीकारलं हे मानायला पाहिजे. या निमित्तानं मी सर्व रेडिओच्या श्रोत्यांना आणि रेडिओमधील काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की सर, मीडियम वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह म्हणजे नेमकं काय? दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला रेडिओवर किंवा ट्रान्झिस्टरवर विशिष्ट आकडे असतात आणि जे निवेदक असतात ते पण या मार्गावरून अमुक अमुक आकडे असे ते बोलतात. तर नेमकं त्या आकड्यांचं महत्व काय हे आम्हाला जर कळलं तर बरं होईल. आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला इंडिव्हिज्युअल जी घरं असतात, वैयक्तिक घरं असतात, त्या ठिकाणी रेडिओ ऐकायला मिळतो. पण ब्लॉकमध्ये, विशेषतः बिल्डिंगमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या मजल्यावर सुद्धा विशिष्ट ठिकाणीच रेडिओ ऐकू येतो. काही ठिकाणी रेडिओ पूर्ण त्या ब्लॉकमध्ये ऐकू येत नाही. उदाहरणार्थ बाल्कनीच्या कोपऱ्यामध्येच रेडिओ ऐकू येतो. असं का होत असावं?
धन्यवाद सर. नक्कीच श्रीकृष्णजी, तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. ज्या मुद्द्याकडे आपण वळणार होतो, मला वाटतं आधी घेऊयात आपण तो मुद्दा. काही हरकत नाहीये की मीडियम वेव्हज किंवा शॉर्ट वेव्हज, आता FM वगैरे हे सगळं जे आलेलं आहे नेमकं काय आहे, थोडंसं डिस्क्राईब करून सांगतील सर? येस, आता रेडिओचा जेव्हा शोध लागला तेव्हा अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, ज्याला आपण AM म्हणतो, त्या एक मॉड्युलेशन टेक्निक आहे ज्या ऑसिलेशन ज्या किंवा लहरी ज्या निर्माण होतात. तर अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये नक्की काय होतं हे जरा एक टेक्निकल गोष्ट आहे, पण एक मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा तुम्ही एक व्हॉइस मॉड्युलेशन देता किंवा बोलता, तर त्याप्रमाणे ती जी लहर वेव्ह असते तिची अँप्लिट्यूड म्हणजे तिची हाईट आणि हाईट व्हेरी होते, आणि जसे तुमच्या ऑडिओ मध्ये चेंजेस येतात तशी ती वेव्ह बदलत जाते, शेप बदलत जाते. तर हे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन झालं, आणि अगदी सुरुवाती हे अँप्लिट्यूड मॉड्युलेशनच होतं. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काही काही डिसएडव्हान्टेजेस होते, ऍडव्हान्टेज देखील होते. ऍडव्हान्टेजेस हे आहे की आता तर FM आहे, पण त्या काळी जेव्हा AM होतं, AM चे स्टेशन लॉंग डिस्टन्स पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे एक स्टेशन आपलं जर मुंबईत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या कॉर्नर्स मध्ये पण तुम्ही देखील ते ऐकू शकता. शॉर्टवेव्ह आणि जे अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आहे हे जवळजवळ ह्या लहरी ज्या आहेत त्या लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी पृथ्वीचा गोल आकार आपण जर बघितला तर कर्वेचर आहे, तर काही काही लहरी आहेत त्या जर स्ट्रेट ट्रॅव्हल करत असतील तर त्या पृथ्वीच्या कर्वेचरवरती टर्न न करता अंतरात स्पेसमध्ये चालल्या जातील, तर त्या पोहोचू नाही शकत सगळीकडे. त्यामुळे AM ची पण एक लिमिटेशन आहे की किती एरिया ती कव्हर करू शकते. तर शॉर्टवेव्ह त्यानंतर आला. शॉर्टवेव्हचा सर्वात ऍडव्हान्टेजेस पॉईंट होता की तुम्ही जो आपला आयनोस्फिअर थर आहेत, वेगळे वेगळे लेयर्स आहेत पृथ्वीच्या भोवती, तर ह्या लहरी ज्या होत्या त्या आयनोस्फिअर च्या लेयर्स वरती आदळून परत पृथ्वीकडे यायला लागल्या. म्हणजे हा एक नॅचरल सॅटेलाइट सारख्या त्या तो लेअर काम करत होता. ह्याने काय झालं की शॉर्टवेव्हला अत्यंत लॉंग रेंज पर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आय मीन तुम्ही रेडिओ सिलोन ऐकलं असेल किंवा व्हॉइस ऑफ अमेरिका, BBC वर्ल्ड, हे आजकाल म्हणजे शॉर्टवेव्ह रेडिओवर तुम्ही तिकडचे एवढ्या लांबचे स्टेशन ऐकू शकता. त्याचं हेच कारण आहे की त्या ज्या वेव्हज आहेत त्या आयनोस्फिअरवरती आदळून पृथ्वीवरती परत फेकल्या जातात. त्यामुळे शॉर्टवेव्ह आणि AM ह्याचं हे जस्ट एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर नक्कीच हा सगळा भाग. सर मला वाटतं तुम्हाला त्याच्यात काही हो, आणि आजही जर का बघितलं तर रेडिओ प्रक्षेपण जे आहे, भारत जे आहे आकाशवाणी हे भारताबाहेर परदेशामध्ये शॉर्टवेव्ह वापरून प्रक्षेपण आजही करतंय. त्याला एक्सटर्नल सर्व्हिसेस म्हणतात. आणि BBCचं पण प्रक्षेपण आपल्याकडे ऐकू येतं, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचं सुद्धा ऐकू येतं. तर असं नाही की आता हे बंद झालंय. तर प्रत्येक स्टेशन जे असतं, नॅशनल स्टेशन म्हणा किंवा रेडिओ स्टेशन म्हणा, त्यांचा एक वापर असतो की आमचं लोकल ट्रान्समिशन पण असतं, FM वर एक राज्यभरात ट्रान्समिशन आहे किंवा देशभरात ट्रान्समिशन आहे, AM वर, आणि आंतरराष्ट्रीय ट्रान्समिशन पण आहे. तर वेगवेगळ्या स्वरूपाप्रमाणे त्याचा वापर केला जातो. म्हणजे मला अजूनही आठवतं की 1966 मध्ये जी पहिली टाईड टेस्ट मॅच झाली होती ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजची, आता ह्याच्यात भारताचा काही संबंध नाहीये, पण भारतात अनेक लोकांना आठवत असेल की त्यांनी त्याची कॉमेंट्री ऑस्ट्रेलियन रेडिओवर ऐकली होती भारतामध्ये, जेव्हा रनआउट झाला आणि ती पहिली टाईड टेस्ट मॅच झाली. तर आज सुद्धा असे अनेक प्रक्षेपण आहेत जे आपण रेडिओ स्पेसिफिकली त्यासाठी येतात, ते आपण ऐकू शकतो. नक्कीच. सर त्यांनी आकड्यांचा एक प्रश्न विचारला होता. हो, आकड्यांचा. तर त्याबद्दल काय माहिती देता येऊ शकेल? जसं आपण पहिले डिस्कस केलं की जर एका खोलीमध्ये, एक उदाहरण द्यायचं झालं, एका खोलीमध्ये जर 7-8 लोक जमले आणि त्या वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलायला लागले आणि तुम्हाला जर ते इंटरसेप्ट करायचं असेल तर तुम्ही नाही करू शकत, कारण सगळ्यांचेच आवाज जोरात आहे. त्यामुळे एक पर्टिक्युलर चॅनल सिलेक्ट करण्याची गरज आहे की मला एक मराठी माणसाचंच बोलणं ऐकू आलं पाहिजे, मला बाकीची बोलणी ऐकायला नाही यायला पाहिजे. त्यासाठी ट्युनिंग. तर हे जे आपण आकडे बघतो रेडिओच्या डायलवर, AM मध्ये 537 ते 1600 किलोहर्ट्ज पर्यंत साधारण तुम्हाला मिळतं, FM मध्ये 88 to 108 मेगाहर्ट्ज. तर हे क्लासिफिकेशन बेसिकली ह्याचसाठी दिलंय की दोन रेडिओ स्टेशन्सची एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होऊन इंटरफिअरन्स नाही हो, या कारणासाठी दिलेत. आणि जेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर रेडिओ स्टेशन ऐकायचं असेल तर तुम्ही अख्खी डायल फिरवत बसाल आणि तुम्हाला ते रेडिओ स्टेशन मिळणं मुश्किल असेल, तर एक रेडिओ स्टेशन ऍडव्हर्टाइजमेंट करताना देखील त्या नंबरांचा उपयोग करतं, सो अँड सो मेगाहर्ट्ज. तर म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती ट्यून करून ते रेडिओ स्टेशन ऐकता येतं. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेऊयात. शलाका गाडगीळ बोलतायत कल्याणवरनं. बोला शलाका गाडगीळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. सर्वात प्रथम मी आकाशवाणीला शुभेच्छा देते. आज आकाशवाणी दिन आहे, त्यामुळे सर्वात प्रथम आकाशवाणीला शुभेच्छा देते.
सत्य परिस्थिती अशी आहे की खरोखर आकाशवाणी म्हणजे रेडिओचं खूप सगळ्यांना मॅक्झिमम फायदा होतो. अगदी सकाळी उठल्यापासून किती वाजलेत हे देखील बघायची गरज लागत नाही रेडिओ लावला की. आणि अक्षरशः विविध प्रकारचे कार्यक्रम रेडिओवरती ऐकायला मिळतात. खूप प्रबोधन होतं, विविध विषय असतात. पण असं सगळं असून देखील आता सध्या परिस्थिती अशी आहे की बहुसंख्य लोकांच्या घरी रेडिओ नाहीच आहेत. एक तर नाही आहेत आणि असले तरी देखील अगदी ठराविक सकाळी 6 ते 7 पर्यंतची गाणी काय असतील ती ऐकली जातात आणि त्याच्यानंतर रेडिओ बंदच होतं, टीव्ही चालू होतं. तर म्हणजे आकाशवाणी कुठे काही खरं सांगितलं तर कमी पडत नाहीये प्रबोधन देण्याच्या बाबतीत. पण तरी देखील आकाशवाणी खूप मागे पडली आहे आणि सह्याद्री वाहिनी किंवा हे असं टीव्ही पुढे आले. तर याला म्हणजे याच्यासाठी लोकांचं प्रबोधन तुम्ही कसं करणार की आकाशवाणी ऐकायला हवी लोकांनी? नक्कीच शैलाकाताई, आपण या मुद्द्याकडे येऊयात. मला वाटतं सर त्यांनी तसा रेडिओचा फायदा सांगितलेला आहे. खरं तर आज आईची किंवा घराघरातनं तक्रार आहे मुलांची की खूप वेळ टीव्ही समोर बसतात, डोळे खराब होतात किंवा मोबाईलवर गेम खेळतात, डोळे खराब होतात. पूर्वी ही तक्रार नव्हती जेव्हा रेडिओ खूप मोठ्या प्रमाणात होता, नाही का? पण ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रेडिओचं लिस्निंग हे कमी झालेलं नाहीये. कारण काय आधी कसं असायचं की घरात रेडिओ लिस्निंग खूप असायचं, कारण घरात रेडिओ सेट असायचा. आज तुम्ही बघितलात तर प्रत्येक माणूस जो आहे तो 2-2 तास दिवसाला कमीत कमी हा ट्रॅव्हल करतोय आणि त्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की आकाशवाणी म्हणा किंवा प्रायव्हेट रेडिओ म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा रेडिओ हा जास्त ऐकला जातोय. म्हणजे आणि अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की टीव्ही, इंटरनेट किंवा मोबाईल ह्यासाठी तुम्ही पैसे देऊन ते कार्यक्रम ऐकतायत किंवा बघतायत. रेडिओमध्ये तुम्ही कोणाला पैसे देत नाहीये, म्हणून माणसाचं बिहेवियर जे असतं कुठल्याही मीडियमकडे ते बदलतं. पण आज एक आहे की रेडिओ लिस्निंग नक्कीच वाढलंय, फक्त ते घरात न होता दिवसभर ट्रॅव्हल करताना होतं. आणि तुम्हाला एक नवल वाटेल की रात्रीचा 1 ते 4चा जो स्लॉट आहे पहाटेचा, रात्र म्हणा किंवा पहाटे म्हणा, हा सर्वात जास्त पॉप्युलर असतो. बरं, त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे आज प्रवास आपण रेडिओ शिवाय अशक्य झालाय, कल्पना नाही करत अशी परिस्थिती आहे. आज आपण एफएमच्या वगैरे बाबतीत जेव्हा बघतो ना, कदाचित मनोरंजनाच्या साधनांमध्ये बदल झालाय सर, कम्युनिकेशनच्या साधनांमध्ये बदल झालाय असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुलना केली जर पूर्वीची त्या मानाने मग कमी झालाय आणि टीव्ही वगैरे हे माध्यम वाढलेत असं कदाचित त्यांना. पण तसं नाहीये. नंबर्स तुमचे रेडिओचे आधीपेक्षा नक्कीच वाढलेले आहेत, फक्त त्याचं स्वरूप ऐकण्याचं ठिकाण जे आहे ते फक्त बदललेलं आहे. एक मुद्दा इथे प्रकर्षाने म्हणावा असं वाटतो सर, जिथे इंटरनेट पोहोचत नाही, जिथे टीव्ही पोहोचत नाही, तिथे रेडिओ मात्र नक्कीच पोहोचतो, नाही का? तर त्याहीबद्दल मला वाटतं आपण प्रकाश टाकूयात. आणि थोडक्यात मला वाटतं आपला एक मुद्दा राहून गेलेला आहे सर, की स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण रेडिओचं महत्व जेव्हा म्हणतोय, आज कमी झालंय, कदाचित भविष्यात हे चित्र बदलणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि काही जे आहेत ना ते गोष्टी आपल्याला माहिती नाही. जसं आपण आता हॅम रेडिओ बद्दल बोलणार आहोत की सर्वसामान्यांना त्याचं महत्व माहिती नाहीये, त्याहीबद्दल बोलूयात. पण राहिलेला आपला मुद्दा सर थोडक्यात तो कम्प्लीट करूयात आधी. राहिलेला मुद्दा म्हणजे एक होता की स्वातंत्र्य जेव्हा आपल्याला 1947 मध्ये मिळाला, तर त्या अगोदर रेडिओचा बराच उपयोग झालेला. पण तो असा होता की ब्रिटिश गव्हर्नमेंट जी होती, ब्रिटिश सरकार जे होतं, त्यांनी तो त्यांचा प्रचार करण्यासाठी, त्यांच्या टर्म्स कंडिशन्स किंवा सगळं डिस्कस करण्यासाठी केलेला. आणि आपले काही जे फ्रीडम फायटर्स होते, आपण एक स्क्रीनवरती बघू शकतो. तर उषा मेहता मॅडम होत्या, ह्यांनी हॅम रेडिओ ऑपरेटर्सच्या सहाय्याने, मदतीने एक ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशन तयार केलेलं बरेच ठिकाणी. आणि त्यातलं पहिलं स्टेशन तर मुंबईतच होतं. आणि मुंबईतून त्या स्वातंत्र्य जी आपली क्विट इंडिया मुवमेंट जी होती, भारत छोडो आंदोलन जे होतं, त्याच्या संदर्भात लोकांना एज्युकेट करणं की तुम्हाला कसं हे होतं, हे सगळं त्यांनी रेडिओद्वारे हे केलं. तर ते एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बरोबर आहे. म्हणजे इंग्रज वेगळ्या पद्धतीने रेडिओचा वापर करत होते आणि आपले स्वातंत्र्य सैनिक वेगळ्या छुप्या पद्धतीने रेडिओच्या माध्यमातून त्याला अंडरग्राऊंड किंवा पायरेट रेडिओज पण म्हणत होते. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यावेळेस सामाजिक जे दृष्टिकोन होता, शिक्षित आपली प्रजा नव्हती, तर त्यांना पेपर वाचून सुद्धा प्रचार होत होता. पण रेडिओ हा एक प्रामुख्याने माध्यम झाला जिकडे लोक ऐकून समजू शकत होते. हा रेडिओ जो अंकुर आता बोलला किंवा सुभाषचंद्र बोसांचा आझाद हिंद रेडिओ होता, असे अनेक रेडिओ तेव्हा सुद्धा चालू होते. बरोबर आहे. फरक एवढाच होता की त्यावेळेस मोठे मोठे रेडिओ, वजनदार रेडिओ विथ दॅट अँटिना, पण आता मात्र त्याचं स्वरूप खूप बदललेलं आहे. तुम्ही प्रवास बघा, त्या मोठ्या रेडिओच्या साईज पासून आता तुमच्या मोबाईलमध्ये अगदी छोटंसं सर्किट आलेलं आहे. हा रेडिओचा प्रवास आहे. खरंय खरंय, अगदी ते नाकारून चालणारच नाहीये. सर आपल्याकडे वेळ कमी पडतोय, मला थोडक्यात या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळणं आवश्यक आहे असं वाटतं. जसं कम्युनिटी रेडिओ, आम्ही हे शब्द ऐकतोय, हॅम रेडिओ हे शब्द ऐकतोय, पण त्याच्याविषयी डिटेल माहिती नाहीये. आणि परदेशाची तुलना केली तर आपल्याकडे ते
तेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरही होत नाही असं चित्र दिसतं नाही का. एक कम्युनिटी रेडिओकडे आधी येते सर मी. मला सांगा काय आहे कम्युनिटी रेडिओ म्हणजे नेमकं काय? कसं असतं, कम्युनिटी रेडिओ म्हणजे एक नॉन प्रॉफिट नॉन कमर्शियल रेडिओ असं याचं डेफिनेशन आहे. आता भारतामध्ये बघितलं तर आपल्याकडे आकाशवाणी आहे जे नॅशनल ब्रॉडकास्टर आहे. त्यानंतर आपल्याकडे प्रायव्हेट FM रेडिओज आहे जे शहरांमध्ये FM सर्व्हिसेस चालवतात. तर सरकारला असं वाटलं की FM बँडवर एक लोकांसाठी सुद्धा आपण स्टेशन द्यावं जेणेकरून त्याचा वापर ते करू शकतील. आणि त्याला कम्युनिटी किंवा त्याला मला वाटतं आपण सामुदायिक रेडिओ असं म्हटलं तर बरं पडेल, कारण कम्युनिटी हा शब्दाचा वापर परदेशात होतो, त्याचा संदर्भ आणि अर्थ ते लोक वेगळा लावतात आणि आपल्याला एखाद्याच तो वेगळा असेल. तर साधारण जनतेने तो रेडिओ आपल्यासाठी कसाही वापरावा, प्रबोधनासाठी, शिक्षणासाठी, मनोरंजनासाठी, म्हणजे लोकल कल्चर सुद्धा त्याच्यावर येऊ शकेल. आपले लोकल बातम्या आता येऊ शकत नाही पण लोकल गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या जाऊ शकतील, पण लोकल संस्कृती जी आहे त्याच्याबद्दल बोललं जाऊ शकतं. म्हणजे ह्याच्यावर सरकारचा किंवा कुठल्या कंपनीचा असा काही प्रभाव नसतो. हे तुमचं रेडिओ आहे, अगदी बंधन नाही. त्याच्यामध्ये लायसन्स लागतं तुम्हाला, काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, पण एखादं नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा रेडिओ चालू करू शकतं त्या पर्टिक्युलर 5 ते 10 किलोमीटर जो एरिया आहे त्या भागातल्या लोकांसाठी आणि तिथे राहणारे लोक किंवा तिकडे येणारे जाणारे लोक त्या रेडिओचा स्वतःसाठी वापर करू शकतात. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा समूह किंवा ग्रुप हा एक आपल्या स्वतःचं चॅनल ज्याला आपण म्हणू शकतो तसं निर्माण करू शकतो आणि त्यातनं खूप प्रबोधनाचा, जेव्हा आपला आजचा विषय आहे की प्रबोधनासाठी रेडिओचा खूप वापर होऊ शकतो. आता साधारण महाराष्ट्रामध्ये 16 कम्युनिटी रेडिओज आहेत. वाशिम, वर्धा, बडनेरा किंवा सांगली किंवा नगर किंवा नाशिक, मालेगाव, मुंबई, पुणे असे अनेक रेडिओ स्टेशन आहेत जे ग्रामीण किंवा शहरी भागात दोन्ही ठिकाणी काम करतात. पण फक्त असतं की 8-10 किलोमीटरच्या एरियामध्ये जे लोक असतील ते करू शकतात. आता ह्यामध्ये फायदा खूप होतो. आता फॉर एक्झाम्पल जम्मूमध्ये एक रेडिओ शारदा म्हणून आहे रेडिओ स्टेशन, जे फक्त काश्मीरी विस्थापित जे पंडित आहेत त्यांच्यासाठीच काश्मीरीमध्ये कार्यक्रम करतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, जम्मूमध्ये काश्मीरी जनरली कोणी बोलत नाही, ते वेगळी भाषा वापरतात. तर तुमचे समूह वेगळे असू शकतात, तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. आता मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही मुलांसाठी किंवा जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो. तर ह्याचा वापर खूप वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. नक्की सर. मग मला जाणून घ्यायला आवडेल त्या विद्यार्थ्यांचा कसा रिस्पॉन्स आहे सर, कारण विद्यापीठ स्तरावर खूप चांगला हा विषय आहे आणि विद्यार्थ्यांनी, तरुण वर्गाने आता रेडिओकडे आणि या वेगवेगळ्या माध्यमांकडे वळावं अशी जर आपली इच्छा असेल तर त्यांचा एकूण रिस्पॉन्स, अनुभव, आणि एका प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, तुमचा एखादा अनुभव जर शेअर करता आला तर त्या अनुषंगाने. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स अतिशय जबरदस्त आहे, कारण शेवटी विद्यार्थी म्हणा, आणि फक्त आम्ही पास आउट विद्यार्थी किंवा पास झालेला किंवा आत्ताचा विद्यार्थी असं नाही, आपण प्रत्येक जण विद्यार्थी असतो. कोणीही तिकडे रेडिओमध्ये येऊन काम करू शकतं. आम्ही मध्यंतरी एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक फार मोठा चांगला उपक्रम केला. 180 एपिसोड आम्ही बनवले जे प्रक्षेपण त्यांचं झालं अर्ध्या तासाचे. कशावर? तर गणित हे आयुष्यामध्ये कसं आहे ह्याच्यावर. तर ह्यामध्ये अनेक वेगवेगळे आपल्याला पैलू त्यात बघायला मिळालेत आणि विद्यार्थ्यांचा खूप जबरदस्त त्यामध्ये रिस्पॉन्स असतो वेगवेगळ्या स्तरावर. एक अनुभव मी इकडे उल्लेख नक्की करीन. आमच्या विद्यापीठाच्या बाहेर जी झोपडपट्टी आहे तिकडे एक मुलगी होती गौतमी नावाची, 7वी पास, एका ठिकाणी छोट्या ठिकाणी काम करायची, पण तिला बोलायचं किंवा तिला एक उत्सुकता होती. तर तिला मी विचारलं की तू करशील का. तिला मी ट्रेन केलं आणि ती काही महिन्यांमध्ये 7वी पास मुलगी एकटा स्वतःचा शो करायला लागली आणि ती तिच्या एरियामध्ये फार पॉप्युलर झाली. आणि नंतर त्यावेळेस स्लमडॉग मिलियनेअर जो चित्रपट आला होता त्यासाठी BBC त्यांना घेऊन पण गेली तिकडे. तर रेडिओवर, मायक्रोफोनवर आल्यावर जे बोलण्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल घडतो हाच तुम्हाला भरपूर कुठे कुठे घेऊन जातो. एक आत्मविश्वास वाढतो त्यामुळे. खरंय, अगदी खरंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच विचार करणं आवश्यक आहे मंडळी. सर, वेळ कमी पडतोय मी जे म्हणतेय मगासपासून, हॅम रेडिओ पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. काय आहे सर हे हॅम रेडिओ? आणि जेव्हा आपण असं म्हणतो की रेडिओचा फक्त मनोरंजन, फक्त माहिती असाच नाही मर्यादित, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील त्याचा खूप मोठा वापर होऊ शकतो आणि त्याच्याशी रिलेटेड आहे हॅम रेडिओ. बरोबर सर? सांगा त्याच्याबद्दल काय डिटेल. हॅम रेडिओ ह्याचा जन्म जवळजवळ रेडिओचा जन्म झाला त्याच्या बरोबरच झाला 1901 साली. आणि बरेच इलेक्ट्रॉनिक्सचे जे एक्सपेरिमेंट्स करतात लोक, एन्थुझियास्ट असतात किंवा जे इंटरेस्ट ठेवतात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओमध्ये, तर हॅम रेडिओचा सर्वात ऍडव्हान्टेज हा आहे की तुमचा स्वतःचा ट्रान्समीटर तुम्ही घरी बसवू शकता. ओके. आणि ह्याला रेडिओ स्टेशनची गरज नाही किंवा अशा कुठल्याही गोष्टीची गरज नाही. हॅम रेडिओ एक पेन फ्रेंडशिप आपण आधी जे म्हणायचो त्या प्रकारे, जे आज आपण व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया करतो, तर जेव्हा व्हॉट्सअप, फेसबुक नव्हतं त्यावेळेला ह्याची सुरुवात झाली आणि हा खूप पॉप्युलर झालेला. पण आज व्हॉट्सअप आणि फेसबुक आल्यामुळे थोडंसं कुठेतरी ह्याचं महत्व कमी झालं असं वाटतंय. पण लोकांना अवेअरनेस त्याचा ह्याच्यासाठी असावा, कारण आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे तुमचे मोबाईल फोन
फोन्स आहेत किंवा लँडलाईन्स आहेत किंवा इंटरनेट कनेक्शन आहे, हे एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये नॉन फंक्शनल होतात किंवा अर्थक्वेक झाला किंवा वादळ आलं, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नॉन फंक्शनल होतात आणि तेव्हा हॅम रेडिओ फक्त चालू शकतो. तर आमची ऑर्गनायझेशन आहे, बरेच भारतामध्ये पण ऑर्गनायझेशन, आणि हॅम रेडिओ हा फक्त भारतात नाही जगभर हॅम रेडिओचे ऑर्गनायझेशन्स आहेत जे ऍक्टिव्हली डिझास्टरच्या वेळेला हेल्प करतात. जसं आता रिसेंटली नेपाळचा भूकंप झाला त्यावेळेला जे काय माहिती होती किंवा जे लोक सापडले तिथे, तर आमचं स्टेशन मंत्रालय मुंबईला आम्ही स्थापित केलेलं आणि नेपाळमधून जे काय महाराष्ट्रातले मुंबईतले लोक तिथे अडकलेले त्यांची नावं हॅम रेडिओद्वारे ह्या मंत्रालय मुंबईला पोहोचवली गेली. तर असं महत्वाचं कार्य हॅम रेडिओ करतं आणि त्याच्याशिवाय सुनामीची पहिली बातमी देखील हॅम रेडिओद्वारे आली. म्हणजे जिथे संपर्क तुटतो तिथे हा हॅम रेडिओ काम करतो. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाकी मोठ्या मोठ्या गोष्टी, टावर असतील, पडलं किंवा काय झालं, सगळं जेव्हा बंद पडतं तरी रेडिओचं जे संपर्क आहे हा वॉकी टॉकी जो असतो ह्याच्या माध्यमातून आपण तो संपर्क करू शकतो. आणि एक चित्रपट आहे डाय हार्ड इंग्रजी, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की दिस इज युअर एंड ऑफ द वर्ल्ड इन्शुरन्स, म्हणजे जे सगळं बंद पडेल तरी हे रेडिओ चालेल. खरं अगदी खरं. सर आपल्याला भारत वावळ डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात, त्यांचा प्रश्न घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही वॉकी टॉकीचा विषय काढलाय तर ते वॉकी टॉकी आमच्या प्रेक्षकांना दाखवायला तुम्ही आणली, ती आपण दाखवूयात. भारत वावळजी बोलतायत, बोला भारतजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज रेडिओ याच्याविषयी अतिशय उत्कृष्ट दोन्ही अतिथी माहिती देत आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. मॅडम, आधुनिक तंत्रज्ञान जगामध्ये एवढं विकसित होत असताना आपला देश पण त्यामध्ये डिजिटल माध्यमातून फार मागे नाहीये. पण माझा प्रश्न असा आहे की दूरदर्शन आणि आकाशवाणी हे दोघंही भावंड असताना आमच्या सारख्यांना जर आम्ही आउट स्टेशन चाललो किंवा प्रवासामध्ये असलो तर आम्हाला टीव्हीच्या सिरियल ऐकूशी वाटतात किंवा न्यूज बातम्या आम्हाला ऐकूशी वाटतात आणि त्या रेडिओच्या माध्यमातून शक्य आहे प्रवासामधून. तर अशी कुठे सोय होऊ शकत नाही का की टीव्ही सिरियल किंवा न्यूज चालू आहे टेलिव्हिजनवर त्या आम्ही रेडिओ ऐकू शकतो? तर यावेळी आपण प्रकाश टाकावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण रेडिओ घेताना अँटेना हा प्रमुख टेक्निकल डेटा किंवा टेक्निकल डेटा मिळण्याची शक्यता, त्या अँटेनाचा प्रभाव आपल्या ऐकण्यावर किंवा रेडिओवर कशा प्रकारे होतो? धन्यवाद. बरं, नक्कीच. मला वाटतं मनोरंजनाची जे काही आता टीव्हीचं किती ॲडिक्शन झालेलं आहे सर याच्यावरनं दिसतंय की आपल्याला प्रवासामध्ये देखील मला वाटतं डॉंगल वगैरे हे जे काही प्रकार आले आहेत तर त्याच्या माध्यमातून आपण आकाशवाणीचे पण कार्यक्रम ऐकू शकतो आणि दूरदर्शनचे पण कार्यक्रम बघू शकतो आहे. तर डिजिटल हे सगळं युगामध्ये प्रवासामध्ये काय करता येऊ शकतं की आम्ही दोघांचाही आस्वाद घेऊ शकतो? नाही, डीटीएच जर का तुम्ही म्हटलं तर आता डीटीएच मध्ये तुम्हाला अनेक रेडिओ स्टेशन जे आहेत ते ऐकू येतातच. जे सॅटेलाइट रेडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार आहे. डॉंगलचा तुम्ही आता उल्लेख केला, त्यामध्ये सुद्धा तुम्ही चित्रपट किंवा सिरियल्स किंवा रेडिओ हे सगळं बघू शकतो. कसं आहे की थोडं बिहेवियर आपल्याला समजून घ्यावं लागेल की सकाळचा आजचा जो वेळ आहे साधारणपणे 11 पर्यंत लोक टीव्ही एवढा बघत नाही जेवढा साधारणपणे 6 ते 9 संध्याकाळी या वेळेने बघतात. तर वेगवेगळे माध्यम आल्यामुळे इंटरनेट आहे, टीव्ही आहे, डीटीएच आहे, रेडिओ पण आहे, तर 24 तास शेवटी त्याच्यामध्ये विभागले गेलेले आहेत. पण अजूनही सकाळचा जो स्लॉट आहे किंवा संध्याकाळचा ट्रॅव्हलिंग टाइम आणि रात्रीचा हा रेडिओ लोक ऐकतातच आणि त्यामध्ये टीव्ही बघतात. त्यामुळे काळाप्रमाणे लोकांचं बिहेवियर सुद्धा त्याच्यामध्ये बदलतं. पण आकाशवाणी काय किंवा दूरदर्शन काय, आम्ही भावंड आहोत सर, त्याच्यामुळे तो काही मुद्दा तिथे येतच नाही. सर त्यांचा अँटिना विषयीचा एक प्रश्न होता आणि एक प्रश्न आपल्याला तोही त्या माध्यमातून घेते की घरामध्ये एका प्रेक्षकांनी आपल्याला प्रश्न विचारला, घरामध्ये सगळीकडेच रेंज येत नाही, विशिष्ट ठिकाणी ऐकायला येतात कार्यक्रम, हा काय प्रकार आहे आणि इतक्या अत्याधुनिकीकरणामध्ये अजूनही असं का होतं? कसं आहे, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये की आपल्या जे रेडिओ वेव्ज असतात किंवा विद्युत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात ह्या एका ऑब्स्ट्रक्शनमुळे त्याची पॉवर कमी होते. तर आजकालच्या ह्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये 2 नवीन बिल्डिंग आपण बघतो. तर ह्यामुळे काय झालंय, एक कॉन्क्रीट जंगल जे आपलं झालंय ना त्यामुळे ह्या रेडिओ वेव्हचा डिस्टर्ब होतात आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत आणि फक्त काही ठिकाणी जिथे क्लिअर लाईन ऑफ साईट असेल किंवा जिथून त्या तुम्ही रिसीव्ह करू शकता. आधी एवढ्या हायराईज बिल्डिंग्स नव्हते, हायराईज बिल्डिंग्स आपल्याकडे जास्त आलेले आहेत, त्यामुळे हे रेडिओ डिस्टर्बन्सेस जास्त येतात तुम्हाला. बरोबर, नक्की सर. आपण हॅम रेडिओ बद्दल बोलत होतो आणि मला तर दुसऱ्या महायुद्धांमध्ये पर्टिक्युलरली हॅम रेडिओचा खूप वापर झालेला आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. मंडळी, आपल्याला वैष्णवी वैद्य बदलापूरवरनं प्रश्न विचारतात. आधी प्रश्न घेऊयात. हॅलो. सर्वप्रथम रेडिओ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला मी आता TY जर्नलिझम शिकतेय.
तर माझा असा प्रश्न आहे की आता मुलं माध्यमांकडे ऍज अ करिअर म्हणून बघतायत, तर रेडिओ ऍज अ चॉईस ऑफ करिअर ह्याला किती स्कोप आहे? वा, सुंदर प्रश्न आहे वैष्णवी, महत्वाचा प्रश्न आहे सर. रेडिओकडे सिरियसली करिअर म्हणून बघण्याचा असं मला वाटतं आपल्याकडनं मला हे उत्तर अपेक्षित आहे. काय सांगता येईल? ह्यामध्ये रेडिओमध्ये सध्या तुम्ही ॲज अ रेडिओ जॉकी म्हणून काम करू शकता. प्रायव्हेट रेडिओज पण आहेत, आकाशवाणीचे पण बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक रेडिओ प्रोड्युसर म्हणून तुम्ही काम करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कंटेंट म्हणून काम करू शकता. तुम्हाला जर का संगीतात खूप रुची आहे तर एक म्युझिक मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकता. आणि ही जर्नलिझमची स्टुडंट असल्यामुळे फक्त एक असं आहे की न्यूज जी आहे, करंट अफेअर्स, हे फक्त आकाशवाणीच करू शकतं. प्रायव्हेट रेडिओला ती अजून मुभा नाही आहे. त्यामुळे आकाशवाणीमध्ये न्यूज डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता. पण प्रामुख्याने मला वाटतं रेडिओ जॉकीकडे लोकांचा कल असतो, पण संगीतात किंवा बॉलिवूडमध्ये तुम्हाला रुची असेल तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स रेडिओमध्ये आजही उपलब्ध आहेत. नक्कीच सर, करिअरच्या खूप संधी आहेत, तिथून पुढे खूप जास्त वाढणारे आहेत असं म्हणायला हरकत नाही. सर, एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे ना सर, की आपण जेव्हा हॅम रेडिओ किंवा कम्युनिटी रेडिओ म्हणतो, तर हे जे प्रकार अजून तरुणांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत, कदाचित ह्याच्यामध्ये पण त्यांना खूप साऱ्या करिअरच्या संधी अवेलेबल आहेत, किंवा एक सोशल वर्क आपण जे म्हणतो ना, समाजाप्रती आपलं असणारं दायित्व या माध्यमातून खूप करता येऊ शकतं. आपण हॅम रेडिओबद्दल बोलत होतो सर, वॉकी टॉकी आपण प्रेक्षकांना दाखवणार होतो, त्या मुद्द्याकडे वळूयात. आज एक वॉकी टॉकी इथे आणलंय सर्वांना दाखवण्यासाठी. आणि हॅम रेडिओ म्हणजे एक वॉकी टॉकी, एक रेडिओ. पोलीस जसे वायरलेस रेडिओ सेट वापरतात आपल्या गाडीमध्ये, हे हॅम रेडिओचं एक जस्ट उदाहरण झालं. हॅम रेडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. त्याशिवाय एक स्लाइड पण आपण बघू इच्छितो, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की स्काउट्स आणि गाईड्स आणि त्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणजे स्काउट्स गाईड्सना ट्रेनिंग देऊ शकतो. त्याद्वारे ते एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून हॅम रेडिओ कसा उपयोगी पडू शकतो ह्याचं त्यांना आयडिया येऊ शकते. नक्की सर, आपण मगाशी खूप एक चांगला मुद्दा छेडला होता की उदाहरणार्थ पुणे मुंबई हायवे आहे आणि त्या हायवेच्या मध्ये जर आपण एखाद्या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून काही माहिती प्रवाशांना पुरवली, असे काही जे गोष्टी आहेत त्या समाजा उपयोगी गोष्टी आपण करू शकतो. आणखी काय करू शकतो सर या माध्यमात? नक्की ह्यामध्ये एक बघावं लागेल की धोरणात्मक दृष्टिकोन जो आहे तो बदलावा लागेल. आज माननीय पंतप्रधानांनी मन की बात का रेडिओवर करतात, कारण त्यांना माहिती आहे की रेडिओचा जो प्रसार आहे तो लोकल लेवलवर खूप जबरदस्त होतो ॲज कम्पेअर टू एक दुसरं माध्यम असलं तरी. तर आज इथे आपल्याला क्रिएटिव्हिटी वापरावी लागेल की आज कुठे गरज आहे. रेडिओ टेक्नॉलॉजी तर आहेच आहे, पण त्याचा वापर कसा करता येईल. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, त्यासाठी फक्त डेडिकेटेड एक मुंबई पुणे एक्सप्रेसवे रेडिओ जर का असा असला तर त्याचा फायदा होईल की नाही. कारण काय की बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला खूप लवकर नवीन नवीन गोष्टी रेडिओचाच वापर करून कराव्या लागतील आणि हे शक्य आहे. खरंय, आपल्याकडे जे सार्वजनिक सण समारंभ आहेत ना सर, म्हणजे आपण प्रबोधनच म्हणतोय, पण जेव्हा गणेश उत्सवासारखा मोठा सण आहे, मोठमोठ्या लोक एकत्र येऊन समूहाने घेतात, त्या ठिकाणी देखील आपण ह्या सगळ्या साधनांचा वापर करू शकतो. हो, तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याकडे स्पेक्ट्रम कमी आहे सध्या. UK मध्ये जर का आपण बघितलं तर तिकडे फ्रिक्वेन्सीज खूप अवेलेबल असतात. त्यामुळे जर का एखादा लोकल मंदिर आहे किंवा एक गुरुद्वारा आहे, त्यांना एक शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा बुधवारी प्रक्षेपण करायचंय टेम्पररीली, तर त्यांना ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती फ्रिक्वेन्सी त्यांना घेता येते आणि त्याचं प्रक्षेपण ते लोकली करू शकतात. तर करायला भरपूर काय काय आहे. जसं तुम्ही म्हणालात की अवेअरनेस थोडासा करायला पाहिजे आणि झाला तर मुलं आणि युवक युवती याचा भरपूर फायदा घेऊ शकतात. सर, तरुणांना आकर्षित करण्यासाठी मला वाटतं आपल्याकडचे प्रसिद्ध हॅम कोण आहेत ते जर सांगितलं तर त्यांना नक्कीच याच्याविषयी अट्रॅक्शन वाटेल. नक्कीच आपण एक स्लाइड पाहत आहोत, ज्यामध्ये आपले लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी हे हॅम होते. अमिताभ बच्चन साहेब देखील हॅम आहेत आणि कमल हसन देखील हॅम आहेत. आणि हॅम रेडिओ एक एक्सपेरिमेंटेशन आहे. मी जसा एक 8वीत असताना माझं एक स्वतःचं रेडिओ स्टेशन बनवलेलं आणि त्या काळी फक्त एक AIRचं स्टेशन होतं आणि सगळं मे बी जुनी गाणी यायची आणि न्यू जनरेशनला नवी गाणी ऐकायची असायची. तर मी त्या रेडिओ स्टेशनद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा, इट वॉज अ लोकल स्टेशन, पण एक एक्साइटमेंट होती, लोक ऐकायचे. तर यंग स्टुडंट्सनी ते इन्स्पिरेशन म्हणून घेतलं पाहिजे आणि ह्यावर इंटरनेटवर देखील सुद्धा खूप माहिती आहे जी त्यांनी. नक्की सर, आपल्याकडे आता शेवटचे 2 मिनिटं आहेत. जाता तुम्हाला दोघांना एका मिनिटामध्ये काय सांगायचं सर? आपल्यापासून सुरुवात करते. बघा, रेडिओ अंकुर बोलला तसं प्रोजेक्ट म्हणून, एक्सपेरिमेंट म्हणून रेडिओचा भरपूर वापर करू शकतो, पण कुठलंही रेडिओ स्टेशन चालू करायला तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं. पण रेडिओचा वापर अतिशय जबरदस्त होऊ शकतो. जाता जाता सरकार डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी महिलांसाठी देशभर एक कार्यक्रम राबवते कम्युनिटी रेडिओजवर, सायन्स फॉर वुमेन, हेल्थ आणि न्यूट्रिशन. तर या उदाहरणाने आपण अनेक गोष्टी मनोरंजनात्मक आणि शिक्षणासाठी
करू शकतो. नक्कीच सर, आपल्याला जाता जाता काय सांगायचं? हेच सांगायचं आहे की रेडिओ हे 100 वर्षापूर्वी त्याचा बर्थ झालाय आणि अजून 100 वर्ष पुढे राहील. आणि त्याचे फक्त फॉर्म्स बदलत आहेत. एक वेगळं रूपांतर, जसा एक मोठा बल्की रेडिओ होता त्यापासून आता मोबाईलची 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर चिप चिप आली आहे जी मोबाईलमध्ये लागते. तर त्यामुळे सगळ्यांना हाच संदेश आहे की रेडिओशी नेहमी तुम्ही कनेक्टेड राहा आणि रेडिओ इज द मीन्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. नक्कीच नक्कीच. आपण जेव्हा प्रबोधनासाठी रेडिओ असं म्हणतोय तेव्हा माध्यम हे जे अत्यंत जुनं असं माध्यम आहे मंडळी, समाजामध्ये प्रबोधनासाठी खूप प्रभावीपणे वापरलं जातं. आजही हवामानाचा अंदाज असेल, मासेमारांसाठीचे विशिष्ट प्रकारची सूचना असेल, शेतीविषयक कार्यक्रम असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या माहिती आहे ती रेडिओच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे हे जे माध्यम आहे हे जितकं जुनं आहे पुढे भविष्य काळातही ते तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, ते टिकणार आहे, किंबहुना त्याच्यामध्ये अधिक वाढ होणार आहे हे नक्की. कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आपण अवश्य पोहोचवत जा. त्यासाठी लागणारे पत्ता तुम्हाला सांगते, www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, आज आपण दोघंही आलात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत. मी सखी सह्याद्रीच्या वतीने आपल्या दोघांचं मनापासून धन्यवाद देते तुम्हाला. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.